चालू घडामोडी 23 फेब्रुवारी 2025. प्रश्न 1. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्घाटन म्हणून उपस्थित राहणारे नरेंद्र मोदी हे दुसरे प्रधानमंत्री ठरले आहेत. प्रश्न 2. 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे सुरू होत आहे. प्रश्न 3. भारताच्या पंकज अडवाणीने 14वे आशियाई स्कूनर अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. प्रश्न 4. केंद्र सरकारने देशात मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. नागेश्वरन यांचा कार्यकाल मार्च 2027 पर्यंत 2 वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे. प्रश्न 5. भारतीय क्रिकेट संघाचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान 104 सामन्यांमध्ये मध्ये 200 विकेटाचा टप्पा पूर्ण केला आहे. प्रश्न 6. मोहम्मद शमीने भारतात क्रिकेट खेळाडूंच्या ICC स्पर्धेत एकाच सामन्यात 5व्यांदा 5 विकेट घेण्याचा पराक्रम गाजवला आहे. प्रश्न 7. आशियाई स्कूनर अजिंक्यपद स्पर्धेत दोहा येथे पार पडले आहेत. प्रश्न 8. ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 इटली येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रश्न 9. इटलीमध्ये आयोजित ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचा 49वा संघ सहभागी होणार आहे. प्रश्न 10. भारतीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेट मध्ये 11,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. प्रश्न 11. एकदिवसीय क्रिकेट मध्ये 11,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा रोहित शर्मा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. प्रश्न 12. ICC याच्या एकदिवसीय सामन्य स्पर्धेत सर्वाधिक 60 विकेट घेत मोहम्मद शमीने सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला आहे. प्रश्न 13. विराट कोहलीने क्षेत्ररक्षक म्हणून एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक 156 झेल घेण्यासाठी मोहम्मद अरुंधती यांच्या भारतीय विक्रमाशी बरोबरी केली आहे. प्रश्न 14. जेवलिंग अँटी टँक गाइडेड मिसाईल भारताने USA देशाकडून विकत घेणार आहे. प्रश्न 15. BCC स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2024 मनू भाकर ठरली आहे. प्रश्न 16. आशियाई इकॉनॉमिक्स डायलॉग 2025 चे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. प्रश्न 17. आशियाई कप 2025 टेबल टेनिस टूर्नामेंट चे आयोजन चीन येथे करण्यात आले आहे. प्रश्न 18. भारतीय पहिले खाजगी सुप्रीम सोनिक रेजमेंट इंजिन तेज हायपरसोनिक्स चे लॉन्च केले आहे. प्रश्न 19. फ्लूट ब्रँड इंडेक्स 2025 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने जागतिक स्तरावर दुसरे स्थान पटकावले आहे. प्रश्न 20. जागतिक मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.